सामन्याला सुरुवात होत आहे। यानंतर होणारा सामना बापोली विरुद्ध दिव्यागर। दोन्ही पंच, दोन्ही कर्णधार, आपण कृपया मंचापाशी यायचं आहे। श्रवण मारा करतील मुनीप यांच्यासाठी, पाहूया। पहिलं दिशाहीन चेंडू जसोली या संघाचं या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे 1। आपला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि मुनीप हे समजू शकले नाही श्रवण यांच्या माध्यमातून। पहिलं चेंडू दिशाहीन चेंडू, मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी आगमन केलेलं आहे। दुसरा चेंडू घेऊन पुन्हा मुनीप यांच्यासाठी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते। एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव होईल का? परंतु 2 धाव सुद्धा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेसाठी जातील का? आणि 2 धावेच्या एकूण धाव संख्या झाली 3। पुन्हा मारा करतील श्रवण। सामना रंगतदार आहे, उंच टोललेला फटका, सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते निखिल यांच्याकडून। सुंदर गोलंदाजी, 2 धावा, या 2 धावेच्या साहाय्याने धाव पुढे सरकत असताना 5। पुन्हा एकदा मारा करतील श्रवण, चौथा चेंडू घेऊन। सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ते श्रवण यांच्या माध्यमातून। आपल्या संघासाठी पहिलं षटक अत्यंत सुरेख असं गोलंदाजी आपल्या संघाकडून पाहायला मिळते। नागलोले या संघाकडून धाव संख्या झाली 6। शेवटचे 2 चेंडू येणं बाकी या षटकातील। नवमान पुन्हा एकदा श्रवण मारा करतील, उंच टोललेला फटका शरीररक्षक तिथं आहे, पाहूया। पंच आमच्याकडे बोलून पुन्हा एकदा मारा करते श्रवण। सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळालं ते नागलोले या संघाकडून। पहिलं षटक समाप्तीनंतर जसोली या संघाची धावसंख्या झाली 12। बापोली या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आहे। दिवेगर या संघाला विनंती असेल की आपण हा सामना संपल्यानंतर आपले सर्व संघ मैदानामध्ये जाऊन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। गोलंदाज नाव विजय मारा करतील मुनीप यांच्यासाठी, पाहूया। सुंदर गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, पण गचाळ क्षेत्ररक्षण। 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावा पूर्ण, ह्या 2 धावेच्या माध्यमातून
पुढे सरकत असलेली धावसंख्या 14. पुन्हा एकदा मारा करतील विजय. पाहूया, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु पंच नाराज आमच्याकडे बोलून सांगत आहेत. दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. कृपया वाद कृपया आपण वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आलेले सर्व संघ, कर्णधार तसेच पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नागलोली संघाचे कर्णधार आणि इतर असलेले खेळाडू, आपणास विनंती असेल आपल्या सर्वांच्या आम्हाला सहकार्य लाभो. पुढील कोणत्याही सामन्याला रिव्ह्यू हा नसणार आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. पुन्हा एकदा विजय मारा करतील मुनीफेसाठी. सुंदर गोलंदाजी, मुनीफ हे समजू शकले नाही. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते नागलोली या संघाकडून. विजय यांच्याकडून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मारा करतील विजय. मुनीफ, पाहूया आपल्या संघासाठी. सुंदर असा टोलेलेला फटका हवेत आहे, सीमारेषेच्या बाहेर सुद्धा आहे. षटकाराच्या साहाय्याने बॅटीतून आलेला जसोली संघाला खणखणीत षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या झाली 21. पुन्हा मारा करतील विजय. उंच टोललेला फटका, पंच आमच्याकडे वळून सांगत आहेत. आकाशामध्ये हात महागडं षटक विजय यांच्याकडून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा टोललेला फटका 6 धावेसाठी. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील पाहूया. सुंदर असा टोळलेला फटका, एक धाव पूर्ण केलेला, दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. अशा तऱ्हेने जसोली या संघाची धावसंख्या झाली 35. नागलोली या संघाला हा जर सामना जिंकायचा असेल 12 चेंडू आणि 36 धावांची गरज.
जसोल या संघाकडून मुनीफ यांचे आपल्या संघासाठी 26 धावांचं योगदान. सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळाली. नागलोली या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर तुमच्या समोर 35 धावांचं डोंगर त्यांनी उभं केलेलं आहे. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी चेसिंग 36 धावांची गरज. यानंतर संघाकडून आले आमचे सूत्रसंचालक. मी त्यांना कृपया विनंती करतो. ठीक आहे, आपण आलात, आम्हाला थोडी मदत म्हणून आपण सूत्रसंचालक केला, त्याबद्दल पुण्यादेवी क्रिकेट संघ पुनीर गोडी अभंगाच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी यायचं आहे. नागलोली या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. कंपल्सरी चेस. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे, कुठल्याही संघाला रिव्ह्यू हा मिळणार नाही. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सतीश पाटील सर, आपणास विनंती आहे की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. नागलोली या संघाकडून विजय स्ट्राईकला आहेत. विजय गोलंदाज, नाव सांगा गोलंदाज. थांबा जरा, सुफियान नाव लिही ना. सुफियान आपल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सुफियान यांच्याकडून. पहिले चेंडू अत्यंत असे सुरेख चेंडू त्याने हाताळलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतील, सामना करतील विजय. उंच टोळलेला फटका हवेत आहे.
विजय बाद झाल्याच्या नंतर श्रवण हे सुद्धा बाद झालेले आहेत. नागलोले या संघाला दोन गडी बाद. पाहूया शेवटचे किती चेंडू. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी जिंकण्यासाठी. 17 धावांची गरज. विजय हे बाद झाल्यानंतर नागलोले हा संघ अडचणीत आलेला आहे. पाहूया नागलोले या संघाला तिसरा झटका. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. विजय हे बाद झाल्यानंतर नागलोले संघ अडचणीत. विजय जर ह्या मैदानामध्ये असते तर खरोखरच आपल्या संघाला त्याने विजय घोषित केला असतं. दुर्दैव त्यांचं. पुन्हा एकदा मारा करत आहेत. उंच टोलेला फटका. पाहूया एकच धावेमध्ये समाधान. पंच आमच्याकडे सतीश पाटील सर आम्हाला सांगत आहेत की एकच धावामध्ये समाधान. शेवटचं 1 चेंडू येणं बाकी. आणि अशा तऱ्हेने जसोले हा संघ आपल्या विजयासाठी वाटचाल करत असताना पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे. पंच सतीश पाटील सर आमच्याकडे 2 हात फैलावून सांगत आहेत की दिशाहीन चेंडू, वाईड चेंडू, धावसंख्येमध्ये भर. 1 चेंडू. पुन्हा पाहूया. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. पाहूया पाहूया गोलंदाज पंचांच्या डाव्या दिशेकडून गोलंदाजी करत आहेत. पाहूया